धीरा धन्य धन्य झाला पार्थ धन्य। पण पार्था हे देवा क्षणभर का होईना तुझा राग मला आलेला पण तुझा मुखकमल पाहिलं तुझं दर्शन घेतल्यानंतर राग कुठच्या कुठं निघून गेला तुझा पवित्र आणि पूज्य बाहूंची वृद्धी होईल असा मंगलमय आशीर्वाद पार्था काय पाहतोय मी नेहमी मला भजणारे मला पुतणारे मध्ये दोन बालवीर या क्षणी पाठमोऱ्या गतीनं माझ्याकडे उभे आहेत याला कारण नेमकं काय हा हे दोघे तुझ्यावर न पाहता तुझ्यावर पाठ करून बोलले यांची पाठ माझ्यावर का याचं नेमकं कारण काय आहे हे त्यांच्या स्वमुखानच ऐकलं मीच विचारू ठीक आहे ए माझा लाडक्या भक्ता ऋषकेतू अरे ऋषकेतू एवढा रागाला फुगलायस का बरं? अरे काय झालं अरे बोल म्हणतोय काय झालं हा देव तुला दर्शन देण्यासाठी इथपर्यंत आलाय मी कुठल्या देवाला हाक दिली नाही वा माझा कुणी देव नाही आणि मी कुठच्या देवाला भजत नाही म्हणजे माझी तुला गरज नाही मला आता तरी गरज नाही म्हणजे आता गरज नाही याच्यापूर्वी माझी वेळोवेळी तुला गरज होती आणि आता गरज नाही असं म्हणतोस पण झालंय काय देवा हा राग आलाय मला माझा तुला न्याद आहे माझा राग मला सहजासहजी राग तसा येत नाही बरोबर आहे पण जर आला तर सहजासहजी जात नाही पण नेमका राग तुला आज काय? तुझा राग मला आलेला आहे हा? देवा हा. तुझेच शब्द होते तूच मला आशीर्वचन दिलं होतंस हा. ज्यावेळी अनुसल्वाचा शेवट मी केला जरूर आणि माझी कृष्ण भक्ती किती आहे हे ज्यावेळी मी पटवून दिलं त्यावेळी देवा तुझ्या मुखातून शब्द बाहेर पडले हा. ऋषकेतू ज्याच्या वेळी तू मला हाक देशील हाके सरशी तुझ्यावर आलेलं अरिष्ट दूर करण्यासाठी तुझ्या दयेचा देव तुझ्या नेत्रासमोर येऊन उभा राहील जरूर देवा एकदा नव्हे 3 वेळा तुला हाक दिली एकदाही माझ्या हाकेला ज्या देवानं किंमत दिली नाही ज्याची मला किंमत नाही त्याची मला किंमत नाही काय थांब सांगतो हे तुझं कशामुळे होतंय मला कळतंय देवा कारण रागाला डोळे नसतात देवा आणि रागाच्या भरात माणूस काही बोलून जातो तू काळजी करू नको तू माझी किंमत राखू शकला नाही हा. आणि म्हणूनच मी तुझ्यावर राग धरला हा. मी तुझी किंमत राखणार नाही म्हणजे तू माझ्याशी एक शब्द सुद्धा एक शब्द बोलणार नाही तो नाही अरे. याआधी तुझ्या चरणापर्यंत बिलगत होतो आता तुझा आशीर्वादही मला किती वेळा माझ्या दर्शनासाठी येऊन गेला आणि आता माझं दर्शन सुद्धा तुला मला गरजच नाही माझ्या आशीर्वादाची तुला गरज नाही हा. आलं लक्षात काय? तू रागे का भरला तुझ्या हाके सरशी मी दाव घेतली नाही म्हणून काळजी करू नकोस तुझ्या शंकेचं निरसन मी जरूर करेन अरे काय झालं का कोणाक देतोय एवढा फुगलायस का हाक कोण देतोय तुझा देव तुला हाक देतोय कोण तुझा देव माझा देव हम्म. मी नाही कुठल्या देवाला ओळख काय माझा कुणी देव नाही तू मला ओळखत नाही अरे पण तू रागे का भरलाय काय झालंय काय एवढा फुगत का चाललाय वेगळ्या प्रमाणाची घटना हम्म. त्यानं तुला हात दिली हा, हा. त्याची हात तुझ्या कर्णाबद्दल पावली नाही आली होती ना आणि आता काय म्हणाला? आली होती माझी हात जर ऐकू आली तुझी हाक माझ्या कानी ऐकू गेली मग माझ्या हाक्यासाठी काला नाही याला सुद्धा कारण आहे अरे ते कारण पहिल्यांदा जाणून घ्या आणि मग माझ्यावर रागे भरा याची सुद्धा हाक माझ्या कानी गेली होती देवा ती हाक मला ऐकू आली होती पण मी येऊ शकलो नाही याच्या मागेही कारण होतं कारण काय कारण अरे तुला ज्ञातच आहे 16,108 माझ्या बायका आहेत आणि 8 ज्या महत्वाच्या आहेत त्यातील महत्वाची माझ्यासाठी आणि माझी आवडती रुक्मिणी तिच्या सदने मी होतो तुझी हाक माझ्या कणीबद्दल भावता क्षणी तुझ्या हाके सरशी हा देव तिथं तात्काळ बसला गेला. काय हो तुझ्या हाकेवर काय म्हणालास हो माझ्या हाकेवर देवा नेमकं तुला मला काय सूचित करायचं म्हणजे तुझ्या हाकेवर असं नाही मी तिथं गेल्यानंतर पंचभक्ष्याचं भोजन माझ्या समोर वाढून ठेवलं होतं आणि ते भोजन भक्षण करण्यासाठी पाटावर मी बसलो होतो आता मला सांग अन्न हे पूर्ण परब्रह्म आहे मग त्याचा त्याग करून मी इथं कसा आलो असतो
म्हणून येऊ शकलो नाही. म्हणजे अन्नदेवतेचा अपमान होऊ नये जरूर. म्हणून माझ्या हाकेसरशी तू आला. देवा देवा क्षमा कर मला, नसता राग कर मला. याच्याही पेक्षा तुझा उत्कर्ष होईल असा शुभ आशीर्वाद तुला आहे. देवा याला हात दिली हा तेव्हा तू भोजनाच्या ताटावर बसला खरंय. म्हणून येऊ शकला नाही. मग मला सांग, मी हाक दिली तेव्हा का आला नाही? तुझ्या हाकेवर मी पाणी देव काय म्हणतो हे नीट आहे. आतापर्यंत त्या देवाला भजलं पुजलं, तो देव माझ्या हाक्यावर पाणी सोडतो म्हणजे माझ्या हाक्याला काही किंमत नसायची स्वाभाविक का? आहे. त्याला राग येणं स्वाभाविकच आहे. त्याला असं वाटलं माझ्या हाकेवर पाणी सोडतो. अरे ऐकून तरी घे. तुझ्या हाकेवर मी पाणी सोडलेलं नाही. मग तुझी ज्यावेळी हाक मला ऐकू आली त्यावेळी सुद्धा मी निमग्न होतो, महत्वाच्या कामात होतो. कळलं? आणि म्हणून माझ्या हाक्यावर पाणी सोडलं. अरे संकल्प उदक हातावरून सोडलं. आणि त्याच वेळी नेमकी तुझी हाक माझ्या कणीबद्दल पावली होती म्हणून मी असं म्हणालो, तुझ्या हाकेवर मी पाणी सोडणार नाही. म्हणजे देवा हा. माझी सुद्धा हाक ऐकू आली. हा. देवा व्यस्त होता म्हणून आला नाही. आणि सर्व झाल्यानंतर याची हाक ऐकू आली क्षमा कर. म्हणून इथपर्यंत आलो. क्षमा कर. तुलाही शुभाशीर्वाद. अनेक विचाराची विचारवणी, विविध प्रश्नांची प्रश्नावली तुमच्या सर्वांच्या मनात आहे असा मनोभास मला होतोय. नेमकं झालंय का? हा. तुला ध्यान आहे. आज पांडवांनी अनेक अश्वमेध आणि त्यासाठी पृथ्वी दिग्विजयासाठी सोडलेला श्याम कर्णवार या माझ्या रक्षणासाठी पांडव जगतातील हे बालवीर तिच्या मागावर असतात. पण आज कसरी प्राप्त होताक्षणी आश्रमाला गती देण्याचं कार्य बालवीरांनी केलं. पण एकाएकी अश्व अदृश्य झाला. याला कुठेही तो सापडला नाही. हे शासकीय होऊन आमच्यापर्यंत शावणीत आले आणि आमचा मार्गदर्शक तू म्हणजे पार्था आज कुठं तुम्ही अडचणीत सापडला. देवा काय यावेळी तू मार्गदर्शन आम्हाला केलं. हो त्या अनुषंगाने आम्ही वाटचाल केली. जरूर पांडवांना प्रत्येक विजय संपादन झाला. त्रिवार सत्य. फक्त देवा सांग, हा. अश्व कोणत्या राज्यात गेले आणि अश्वाला किती बंधन केलं? आणि एवढंच तुम्हाला कथन करायचंय ना, मग चिंता करू नका. ओम ब्रह्मणे ब्रह्मरूपा ही काय शब्द का झाला? चेहऱ्यावरील भाव बदलले. आता तुम्ही एक काम करा. हा तुमचा हैमेद आहे ना, तो आता इथंच थांबवते. कारण आता अश्व तुम्हाला मिळणार नाही. हे आता नाही, भविष्यात सुद्धा तुम्हाला कोणालाही शक्य होणार नाही. हे तुझ्या मुखात यालाही कारण आहे. मी असं वक्तव्य करतो याच्या मागे सुद्धा महत्वाचं कारण आहे. कारण आतापर्यंत मी यांचे पराक्रम पाहिले. अलीकडे याचे पराक्रम भरपूर मी ऐकत आलो आणि हा पराक्रम भविष्यातही करेल यात तिळमात्रही शंका नाही. पण आता जिथं अश्व गेलाय तिथं हा किंवा हा अन्य कुणी त्याचा उपयोगात नाही. तुमच्या पराक्रमावर संशय नाही, पण त्याच्यापेक्षा मला जास्त विश्वास त्याच्या पराक्रमावर. देवा फक्त नाव कथित कर. काळाचा आणि आमच्या पराक्रमायोगे त्याला चैतन्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये तुमची वीरश्री माझ्या लक्षात जरूर येते. आतापर्यंत लहान मोठे पराक्रम तुम्ही केलातही, पण आता जर का तिथं गेलात सुखासुखी मागे फक्त आम्हीच नव्हे तर येताना अश्व सुद्धा माघारीच घेऊन येणार. फक्त त्याचं नाव कथन कर. हे मेघवर्णा ऋषिकेतू पार्था, तुम्हाला नावच ऐकायचंय पण मी का सांगत नव्हतो. त्याचे पराक्रम तेवढे महान आहे, त्याची ख्यातिकीर्ती तेवढी महान आहे. सूर्याच्या तेजस्वी किरणाप्रमाणे त्याची ख्यातिकीर्ती आहे आणि त्याच किरणांच्या योगे करून हे दोघे हुरपळून जातील याची मला जास्त भीती आहे. यांची मला जास्त गरज आहे. त्यामुळे यांना काही तिकडे
काही माघारी अरे, येणार. अश्वाची नितांत गरज आहे. आमच्या गरजेपेक्षा अश्वाची गरज अरे, आहे. अश्वाची गरज आहे, फक्त अश्व. कुठे आहे तेवढं? मग तुमच्या अंगी जर केवढे पराक्रम असतील आणि तुमचे पराक्रम तुम्हाला सिद्ध करून अश्व पुनश प्राप्त करून घ्यायचा असेल तर ऐका, अश्व कुठं गेलाय? रत्नपुरते राजे राज करता राजा मयूरध्वज याचा पुत्र ताम्रध्वज यानं आपलं अश्वबंधन केलं. बस! देवा! रत्नापूरचे राजकर्ते राजा मयूरध्वज हा, यांचा पुत्र ताम्रध्वज जरूर. यांना जर का अश्वबंधन केलं असेल, स्वतः रत्नापूर पर्यंत जाईल, हे गवर्ना, अश्वाची मुक्तता करेल. एकदा नको 100 वेळा विचार कर आणि जा. देवा! आता विचार करण्याची वेळ नाहीये, फक्त अश्व माघारी आणायचे, अश्व माघारी आणायचे. सौ शुभलक्ष्मी माधव, सौ शुभलक्ष्मी माधव हिनं कलेचा बहुमान करून हे बहुमान 500 रुपयाचं पारितोषिक दिलंय. सौ शुभलक्ष्मी माधवीचे आभार मानून पारितोषिकाचा स्वीकार. त्याचप्रमाणे रवींद्र मयेकर यांनी कलेचा बहुमान करून हे बहुमान पारितोषिक दिलंय. रवींद्र मयेकर यांचे आभार मानून पारितोषिकाचा स्वीकार. नटरसिंह, नटवर नटसम्राट लोकराजामध्ये वडिलांच्या आठवणीप्रित्यर्थ त्यांचा मित्र सन्मानित आनंद शिरसाट याचकडून माझ्या कलेचा गौरव करण्यासाठी बहुमूल 100 रुपयाचा पारितोषिक आहे. तसंच रवींद्र मयेकर याचकडून बहुमूल 100 रुपयाचा पारितोषिक आहे. आमचे मित्र सर्वेश शिवाजी नेरुरकर राहणार नेरूर याचकडून कलेचा गौरव करण्यासाठी बहुमूल 200 रुपयाचा पारितोषिक आहे. कुमारी हविषा तुषार नेरुरकर हिचकडून बहुमूल 100 रुपयाचा पारितोषिक आहे. तनुष तुषार नेरुरकर याचकडून बहुमूल 100 रुपयाचा पारितोषिक आहे. पोलीस हवालदार तांबे साहेब यांच्याकडून बहुमूल 100 रुपयाचा पारितोषिक आहे. तसंच एक दशावतारी नाट्यकलावंत सन्मानित सुभाष परब यांच्याकडून माझ्या कलेचा गौरव करण्यासाठी बहुमूल 500 रुपयाचा पारितोषिक आहे. तसंच कुमार रुद्रावश्य पंढरनाथ पारधी याचकडून कलेचा गौरव करण्यासाठी बहुमूल 100 रुपयाचा पारितोषिक आहे. तसंच सौभाग्यवती शुभलक्ष्मी माधव यांच्याकडून बहुमूल 500 रुपयाचा पारितोषिक आहे. नटवर नटसम्राट लोकराजामध्ये वडील यांच्या पवित्र स्मृती सुबंधन करून सर्व बक्षिसांचे आभार म्हणून जमलेल्या सर्व रासिक मायबाप प्रेक्षकांना त्रिवार अभिवादन करून संयुक्त दशावतार नाट्यमंडळाच्या वतीनं याचा स्वीकार करतो. सौभाग्यवती शुभलक्ष्मी माधव राहणार मुंबई गिरगाव यांनी सुद्धा कलागुणांचा गौरव करण्यासाठी लागमला तर 700 रुपयाचा पारितोषिक. त्यांचा आणि तुमचे आभार मानून गणरायाला वंदन करू या पारितोषिकाचा आनंदाने स्वीकार. तसेच माननीय गणेश तसेच जितेंद्र पांचाळ, माननीय गणेश गोडे आणि जितेंद्र पांचाळ यांनी सुद्धा कलागुणांचा गौरव करण्यासाठी लागमलाचं पारितोषिक. त्यांचा आणि तुमचे आभार संयुक्त दशावतार नाट्यमंडळाला. पोलीस हवालदार तांबे यांनी आमच्या संगीत साथीच्या कलेचा बहुमान करून बहुमोल पारितोषिक दिलाय. पोलीस हवालदार तांबे यांचे आभार मानून आमची संगीत साथ हार्मोनियम वादक अमोल मोचेमाडकर, पक्ववादक किसन नेमळेकर आणि तालरक्षक विनायक रावळे यांच्या वतीनं पारितोषिकाचा. नटावर नटसम्राट लोकराजामध्ये वडिलांच्या आठवणीप्रित्यर्थ त्यांचे मित्र सन्मानित योगेश कदम राहणार सरंब यांच्याकडून कलेचा गौरव करण्यासाठी बहुमूल 200 रुपयाचा पारितोषिक आहे. लोकराजामध्ये वडिलांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून योगेश कदम यांचे आभार मानून बहुमूल बक्षिसाचा स्वीकार केला. सौभाग्यवती शुभलक्ष्मी माधव हिनं आमच्या संगीत साथीच्या कलेचा बहुमान करून बहुमोल 1500 रुपयाचा पारितोषिक दिलाय. सौभाग्यवती शुभलक्ष्मी माधव यांचे आभार मानून आमच्या संगीत साथीदारांच्या वतीनं पारितोषिकाचा. सन्माननीय आनंद घाडीगावकर राहणार धावनोळे याचकडून हे लाखमोलाचं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. आनंद घाडीगावकर यांचे आभार मानून याचा स्वीकार. तसेच शुभलक्ष्मी माधव इसकडूनही हे लाखमोलाचं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचे तुमचे आभार मानून याचा स्वीकार. तसेच पोलीस हवालदार तांबे साहेब यांच्याकडूनही हे लाखमोलाचं 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. तांबे हवालदार साहेब यांचे आभार मानून याचाही स्वीकार. तसेच अर्णव भूषण कोरगावकर याचकडूनही हे लाखमोलाचं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. अर्णव भूषण कोरगावकर यांचे आभार मानून याचा स्वीकार. तसेच सोहम संतोष कोरगावकर याचकडूनही हे लाखमोलाचं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. सोहम संतोष कोरगावकर यांचे आभार मानून याचा स्वीकार. तसेच कैलासवासी रमेश शंकर वरावडेकर यांच्या आठवणीप्रित्यर्थ त्यांची पत्नी श्रीमती रश्मी रमेश वरावडेकर हिचकडूनही हे लाखमोलाचं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय.
रमेश शंकर वरावडेकर यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना करून रश्मी रमेश वरावडेकर हिचे आभार मानून या सर्व पारितोषिकाचा आनंदाने स्वीकार. नटरसगाव शुभम खेडेकर आणि सुषमा खेडेकर राहणार वेंगुर्ला दाबोली यांनी कलेचा बहुमान करून बहुमोल पारितोषिक दिलाय. शुभम खेडेकर आणि सुषमा खेडेकर यांचे आभार मानून पारितोषिकाचा स्वीकार. त्याचप्रमाणे मालवणी संस्कृती युट्यूब चॅनल पंढरीनाथ पारधी राहणार मोरे यांनी आमचे पक्वदक किसन नेमळेकर यांच्या कलेचा बहुमान करून बहुमोल पारितोषिक दिलाय. मालवणी संस्कृती युट्यूब चॅनल पंढरीनाथ पारधी यांचे आभार मानून पक्वदक किसन नेमळेकर यांच्या वतीनं पारितोषिकाचा स्वीकार. तसेच सन्माननीय नामदेव घाडीगावकर यांच्याकडूनही हे लाखमोलाचं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. सन्माननीय नामदेव घाडीगावकर यांचे आभार मानून याचा स्वीकार. सौभाग्यवती शुभलक्ष्मी माधव यांनी माझ्या कलागुणांचा गौरव करण्यास लाखमोलाचं पाठवलंय. शुभलक्ष्मी माधव यांचे आभार म्हणून पारितोषिकाचा आनंद स्वीकार. त्याचप्रमाणे आमचे परममित्र स्वप्नील पालव आणि पांडुरंग पालव यांनी माझ्या कलागुणांचा गौरव करण्यास लाखमोलाचं 200 रुपयाचं पाठवलंय. स्वप्नील पालव आणि पांडुरंग पालव यांचे आभार म्हणून पारितोषिकाचा आनंदाने स्वीकार. त्याचप्रमाणे स्वप्नील पालव आणि पांडुरंग पालव यांनी आमचे तालरक्षक विनायक राऊळ यांच्या कलागुणांचा गौरव करण्यास लाखमोलाचं 100 रुपयाचं पाठवलंय. स्वप्नील आणि पांडुरंग यांचे तालरक्षक यांच्या वतीने आभार म्हणून पारितोषिकाचा आनंदाने स्वीकार. त्याचप्रमाणे हवालदार तांबे यांनी कलागुणांचा गौरव करून लाखमोलाचं पाठवलंय. पारितोषिक त्यांचे अत्यंत जागृत केले मग त्यांच्या रक्षणासाठी आणि अश्वाच्या विश्वास नाही असं नाही रे. कारण मला ज्ञान आहे तू किती जरी काही सांगितलं तरी शेवटी भारताशिवाय प्रिय तुला काही नाही. आणि माझ्याशिवाय तुला काही नाही. हा भारत झालाय देवा फक्त आणि फक्त तुझ्याच आशीर्वादाने. देवा हे जे आम्ही अश्वमी घेतलेला काढलेला आहे त्याला सुद्धा मर्यादा आहे. जरूर काही वर्षाच्या कालावधीत तो पूर्ण झाला पाहिजे. आमचा अश्वमुक्तता झाली पाहिजे. चल पाल होते पण गेले खरे. मग माझ्या समवेत त्यांच्या रक्षणाने